सुरुवात वर्तनापासून असते. आपण कसं वागतो तसं बघतात. एक बाप म्हणतो पोराला टीव्ही बघून वगैरे, आणि ह्योच टीव्ही समोर बसलेला असतो. मग कसं काय ती पोरग टीव्ही बघणार नाही सांगा? एक बाप म्हणतो मुलाला की मोबाईल बघू नको, पण स्वतःच 2-2 तास मोबाईल बघत बसलेलं पोरानं बघितल्यामुळं पोरग बघायला लागतं. याचा अर्थ आहे की पहिल्यांदा ती ऑब्झर्व करतात, तुम्ही राहता कसं, तुम्ही वागता कसं, तुम्ही बोलता कसं. ह्या बोलणं राहणं वागण्यामधूनच ते शिकत असतात पहिल्यांदा. त्यामुळे आपण जर ज्ञानेश्वरी उघडून बसलो तर मुलाला वाटलंच पाहिजे की बाबा आपण ही ज्ञानेश्वरी, आपले वडील वाचतात म्हटलं आपण पण बघावं काय आहे. आपण जर पूजन करायला लागलो तर पोराला पण वाटेल. आपण हरिपाठ दररोज म्हणायला लागलो तर पोरालाही वाटेल आपण हरिपाठ म्हणावा. आपण एखादा संगीत वाजवायला लागलो, मृदंग टाळ, तर मुलालाही वाटेल की आपणही करावं. कारण त्याच्या वातावरणामध्ये तो फरक होत असतो. आपल्या घरातल्या वातावरणामध्ये आपण बदल केला तर विठ्ठल विठ्ठल. तसं संतांचं वर्णन करताना ह्या ठिकाणी सांगितले